मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची शाळेमध्ये संपूर्ण फाईल कशा पद्धतीने तयार करायची याविषयी डिटेल व्हिडिओ आपण मागच्या वेळेस पाहिला। त्यानंतर या अभियानांतर्गत जेवढे पॉईंट होते त्या सर्व मुद्द्यांचे एक एक सेपरेट व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत, आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत। विद्यांजली पोर्टल असो किंवा मग हे इतर जे व्हिडिओ आहेत त्या सर्व व्हिडिओमध्ये डिटेल माहिती दिलेली प्रत्येक पॉईंटची। त्यातील काही व्हिडिओमध्ये ICT लॅब याविषयी प्रॉपर एक व्हिडिओ तयार करा याविषयी कमेंट आली होती मित्रांनो, त्या अंतर्गत आजचा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। आता या अभियानांतर्गत सर्वात पहिला भाग जो आहे तो पायाभूत सुविधा या अंतर्गत 9 नंबरचा जो मुद्दा आहे त्यात तिसरा पॉईंटमध्ये आपल्याला शाळेत ICT प्रयोगशाळा आहे का असे विचारण्यात आलेले आहे। तर ICT प्रयोगशाळा म्हणजे काय त्याची अगोदर पार्श्वभूमी पाहूया, कधीपासून सुरू झाले आणि आपल्या शाळेमध्ये ते कशा पद्धतीने आपल्याला राबवता येईल। अगदी 2 ते 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती मिळूया। ओके, बघा मित्रांनो, ICT लॅब म्हणजे सर्वात सोपा शब्द असेल तो संगणक प्रयोगशाळा। शब्दशः अर्थ घ्यायचा असेल तर तुम्हाला 50% अर्थ समजला असेल। विद्यार्थ्यांना माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान शिकवण्याची संधी मिळावी म्हणून भारतात प्रथम 2004 मध्ये ICT लॅब ही संकल्पना निर्माण झाली। त्यानंतर मग सदर धोरणामध्ये 2010 मध्ये भरपूर बदल करण्यात आले। मित्रांनो, जिल्हा परिषदमध्ये सर्वात अगोदर 1 ते 7वीच्या ज्या मोठ्या शाळा होत्या त्या शाळांमध्ये या लॅब आल्या होत्या, म्हणजे या लॅब निर्माण करण्यात आल्या होत्या आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये सुद्धा या लॅबसाठी अनुदान मंजूर करण्यात आले होते। ओके, आता बघा मित्रांनो, ICT लॅब स्मार्ट क्लास यामध्ये संगणक संच पुरवण्यात आले होते। प्रिंटर, साऊंड सिस्टीम, UPS इत्यादी संच पुरवून एक स्पेशल खोली होती। त्या खोलीमध्ये सर्व साहित्य ठेवून विद्यार्थ्यांना माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, कॉम्प्युटर, संगणकचे तंत्रज्ञान दिलं जात होतं। यालाच ICT लॅब, संगणक लॅब किंवा कॉम्प्युटर लॅब असं म्हणत होते। ओके, सहसा प्रायव्हेट शाळा असतील त्यांना स्पेशल कॉम्प्युटर लॅब असते, त्यांच्या इथं सर्व संच उपलब्ध असतात, त्यांना प्रॉब्लेम येणार नाही। फक्त जिल्हा परिषदेच्या ज्या लहान शाळा आहेत त्या शाळांना हा प्रॉब्लेम उद्भवू शकतो। त्या ठिकाणी कॉम्प्युटर संच असले ते 1 किंवा 2 असतात, अतिरिक्त खोली नसते। अशा वेळेस एक शाळेचा जो कोपरा असेल किंवा एखादा स्पेस असेल त्या स्पेसवर तारेने पडदा लावून तिथंसुद्धा आपण कॉम्प्युटर, प्रिंटर किंवा मग इतर जे साहित्य ते ठेवू शकतो। काही पोस्टर आपण लावू शकतो ज्या पोस्टरमध्ये कॉम्प्युटर किंवा इतर जे साहित्यासंबंधी अधिक माहिती विद्यार्थ्यांना मिळेल अशी ती सजावट करून कॉम्प्युटर लॅब आपल्या शाळेमध्ये आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो ही आपली स्वतःची कल्पकतेने आपण तयार करू शकतो। आणि मोबाईलच्या थ्रू आपण वायफाय कनेक्ट करून आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण ICT लॅब तयार करू शकतो। ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर।